तर हिंगोलीमधील नागनाथाच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी दिसते। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे आहे। शासकीय महापूजेनंतर मंदिराचं दार हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आणि याच मंदिरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। बघूया। ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील मंदिरामध्ये श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने जे आहे तर भाविकांनी गर्दी केलेली आहे। पहाटेपासूनच या ठिकाणी भाविक रांगेमध्ये थांबलेले आहेत। शासकीय महापूजा पार पडल्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आले आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांनी पहाटे नागनाथाचं दर्शन घेतलेलं आहे। ताई, मला सांगा, तुमचं दर्शन झालेलं आहे, काय तुमच्या भावना आहेत? कारण श्रावण सोमवार पहिला आहे आणि तुमचं दर्शन झालंय, काय भावना आहे तुमच्या? खूप छान आहे आणि दर्शन 3:30 वाजता आम्ही रांगेत लागलो होतो, तर आता दर्शन झालं आमचं थोडाच वेळ झाला आणि इथं 8वं ज्योतिर्लिंग असल्यामुळे भरपूर भावना आहे इथं देवासाठी आणि आपल्यासोबत काकू पण आहेत। काकू, मला सांगा, तुम्ही सकाळी दर्शन घेतले नागनाथाचं, काय तुमच्या भावना आहेत? काय वाटलं, काय प्रसन्न वाटलं तुम्हाला? मी मुद्दाम गंगाखेडावरून आले दर्शन घेण्यासाठी। सोमवार पहिला आहे म्हणून दर्शन घ्यावं म्हणलं, खूप अपेक्षा होती माझी, त्याच्यामुळे आम्ही 3ला येऊन रांगेत लागलात। आमचं दर्शन झालं 6:30 वाजता। श्रावण सोमवार आहे, काय मागणी केली नागनाथाकडे? सुखाचे ठेवावं सगळे, मुलं बाळ सुना, एवढेच आमची अपेक्षा आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।